आप आए तो बहारों ने लुटाई खुशबू, आप आए तो बहारों ने लुटाई खुशबू, फूल तो फूल कांटों से भी आई खुशबू। Now I would like to invite to our respected chief guest Mr. Dhanraj Dable sir for some keynotes. सर्वांना जय शिवाय, नमस्कार। सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तुते नमस्तुते। आपल्या मी मराठीतच बोलतो, ओके ना, सगळ्यांना कळतं। तर आज आपल्यामध्ये आपल्या स्कूलमध्ये 12 ते 14 या दरम्यान इयत्ता 10वी साठी जो स्टडी कॅम्प ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत, आपल्या कॉलेजचे म्हणा महाविद्यालय स्कूलचे प्रिन्सिपल वांगरे सर, रिस्पेक्टेड वाले मॅडम, गेवरगा प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड मॅडम आणि सर्व माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज योग असा आहे, वंदनीय स्वामी विवेकानंद आणि जगत जननी राजमाता जिजाऊमा यांची जयंती। दोन्ही आयडियल आपल्यासाठी त्यांची फोटो सांगून जातो आणि त्यामागची हिस्ट्री काय ती आपली क्युरियोसिटी असायला पाहिजे आणि त्या विषयानं अभ्यास करायला पाहिजे। परत जल जंगल जमीन आपल्या आदिवासी समाजासाठी आपल्यासाठी जे झटले असे प्रेरणादायी बिरसा मुंडाजी आपल्या विदर्भातील गडचिरोलीतील आणि चांदा जिल्ह्यातील थोर क्रांतिकारक आपल्या आदिवासी समाजासाठी लढणारे झटणारे आणि आपले बलिदान देणारे वीर बाबूराव शिरमाके, आपल्या विद्येचे दैवत मा सरस्वती यांना प्रथम परत मी नमन करतो। रिस्पेक्टेड माले मॅडमने तुम्हाला स्वामी विवेकानंदाविषयी जिजाऊविषयी बरंच काही सांगितलं, मी फार काही प्रकाश टाकणार नाही, पण मला तुमच्या वैयक्तिक आणि स्टडीविषयी जास्त बोलावं असं मला वाटतं। तसं स्वामी विवेकानंद, विवेक म्हणजे सद्बुद्धी, विचार, ओके ना, नंद म्हणजे मुलगा पण होतो, शिष्य पण होतो आणि ज्ञानी पण होतो। विवेकानंद सद्बुद्धी, विचार, योग, आध्यात्मिक या विचारांनी प्रेरित असणारा व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंद खूप युग पुरुष होते, तत्वज्ञानी होते, फिलॉसॉफर होते आणि आध्यात्मिक गुरु म्हणा किंवा योग गुरु म्हणा तरी चालेल। त्यांची जे शिकागो परिषद होती त्यामध्ये फार 5-7 मिनिटेच ते बोलले, पण समग्र जगात विश्वामध्ये सामाजिकता म्हणतो, बंधुभाव म्हणतो, न्यायसमता म्हणतो, त्यांनी ती ओळख करून दिली आणि ते विश्वविख्यात प्रसिद्ध झाले। त्यांनी सुरुवातच अशी केली, माझ्या बंधू भगिनींनो, आणि तो एक शब्द होता की विश्वामध्ये आपली आपुलकी कशी असायला पाहिजे, बंधुभाव कसा असायला पाहिजे, एकता कशी असायला पाहिजे, हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं। बेलूर मठामध्ये त्यांचं समाधी स्थान घेतलं त्यांनी, मृत्यू त्यांनी नॅचरल नाही समाधी महासमाधी घेतली त्यांनी। त्यांचे गुरु प्रिन्सिपल मॅडम सांगल्याप्रमाणे रामकृष्ण परमहंस होते, ते काली मातेचे एक गुरु दैवत होते, पुजारी होते। कलकत्त्यामध्ये बंगाल, पश्चिम बंगालमध्ये काली माता होती, तिथे एक मंदिर होतं, त्याचे ते पुजारी होते आणि त्यांना स्पिरिच्युअल वाणी, ध्यानस्थ बसणं आणि एक ज्ञान मिळवणं ही एक त्यांची म्हणजे काय म्हणते त्याला ध्यान रचना आणि त्यांची एक सवय होती। त्यातूनच त्याच्यामध्ये एक साफसफाईचं काम वगैरे करत विवेकानंदांचे वडील पण जायचे आणि तिथूनच मग त्यांना स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण विषय म्हणजे रामकृष्ण परमहंसांना सांगितलं त्यांच्या वडिलांनी की हा माझा मुलगा आहे, याला पण तुमच्या सानिध्यामध्ये ठेवावं
आणि तिथूनच मग ते शिष्यगुरूची एक चॅनल सुरू होऊन गेली आणि रामकृष्ण परमहंस एक मिशन मग स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलं आणि आज जगभरात रामकृष्ण मिशनच्या संस्था आहेत, स्कूल आहेत, हॉस्टेल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत आणि तुमच्यासारखे विद्यार्थी तिथे शिकायला पण असतात. तुम्हाला पण संधी आहे. तुम्ही फॉरेनला जा किंवा नागपूरला जा, पुण्यात जा, मुंबईला जा, पण ऑनेस्ट स्टुडंट पाहिजे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड स्टुडंट पाहिजे आणि शिकण्याची त्याच्यामध्ये खूप मोठी अशी जिद्द पाहिजे. अशाच विद्यार्थ्यांना ते ठेवतात. म्हणजे टवाळकी करणारा, स्कॉलरलेस किंवा असे बिलकुल होणार नाही. टोटल कल्चर स्टुडंट पाहिजे तिथे. आणि आज जगभरात रामकृष्ण मिशन खूप मोठ्या उमेदीनं उभं आहे. स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला जेव्हा एका मोठ्या शिलावर ध्यानग्रस्त बसले आणि तेव्हा त्यांना वाटलं की आपल्याला भारतासाठी, समाजासाठी काहीतरी करायचं आहे बा, ही प्रेरणा घेतली आणि तिथपासून भारत देशासाठी त्यांनी पूर्ण स्वतःला वाहून घेतलं. त्यांना एक संधी आलेली होती. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट याच्यासाठी सांगतो. त्यांना संधी आलेली होती फॉरेनमध्ये, परदेशी एका मुलीने त्यांना लग्नासाठी ऑफर केलेली होती आणि त्याने एक प्रश्न केला होता त्यांना. मॅम म्हणे, तुम्ही मला लग्नासाठी का बरं ऑफर करत आहात? तर ती माऊली म्हणाली की अगदी तुमच्यासारखा ज्ञानी माझा मुलगा असावा. त्यावर स्वामी विवेकानंद काय म्हटले माहिती आहे का? माऊली, त्यापेक्षा मला तुमचा मुलगा मान. म्हणजे बघा, स्त्रीचं, मातेचं किती आदर त्यांनी केलेला आहे. म्हणजे हे स्पष्ट होते. आणि तेव्हापासून ते ब्रह्मचर्य झाले. त्यानंतर त्यांना संन्यासाश्रम मिळालं. ब्रह्मचर्य आणि संन्यासाश्रम फरक आहे, त्याचे काही स्टेजेस आहेत. आणि त्यानंतर मग ब्रह्मचर्याशी काही दिवस त्याची एक फिलॉसॉफी असते, त्यांची एक रचना असते. तो कालावधी पूर्ण केल्यानंतर मग संन्यासाश्रम मिळतो. संन्यासाश्रम माणूस कसं असतं, आध्यात्मिक स्पिरिच्युअल आणि ध्यान रचनेमध्ये जातो आणि तो स्वतः मी काय करू शकतो, स्वतः त्यांनी मृत्यू सुद्धा मागू शकतात. म्हणजे अशी त्यांना मेडिटेशन केल्यानंतर अशी त्यांना ध्यान रचना मिळतं आणि एक शक्ती निर्माण होते. ते खूप मोठी गोष्ट आहे. पण आपण या गोष्टी अभ्यासासाठी जर केल्या तर खूप चांगलं आहे. हे थोडंसं स्वामी विवेकानंदाविषयी. माझी नाव तुम्हाला माहीतच आहे. विदर्भातले ते आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे त्यांचा जन्म झाला. लखुजी जाधव हे त्यांचे वडील होते. माळसाबाई त्यांची आई होती. आणि कालांतराने त्यांचं शहाजीराजे भोसले यांच्यासोबत विवाह झाला. त्यानंतर फार नाही, मला वाटते 7 ते 10 वयाच्या वर्षाच्या दरम्यान त्यांचं लग्न झालं. आणि नंतर शहाजीराजे भोसलेंच्या बाबांकडे पण वारसा होता. बाबा पण राजे होते. त्याच्यामुळे त्या मुत्सद्दी, दूरदृष्टी आणि एक शिक्षिका, आदर्श महिला आणि आदर्श राज्यकर्ती होत्या. त्यांचे वडिलांना मारण्यात आलं, त्यांच्या भावाला सुद्धा मारण्यात आलं, पण त्या खचल्या नाही. जेव्हा शहाजीराजे भोसल्यांना बंदिस्त करण्यात आलं त्यावेळेस पूर्ण राज्य त्यांनी सांभाळलं. शिवाजी महाराजांची शिक्षणाची वय वर्ष 14 ते 16 वर्ष होते तेव्हा ते पुण्याची जहांगीरी जिजाऊंना देण्यात आली आणि तिथे राजे शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. आणि पुण्यामधले जहांगीरी जी होतं, जसं राजमाचा विषय असेल, आग्र्याची सुटका असेल, ह्या सगळ्या घटना त्यांनी केलेल्या. आणि जेव्हा शिवाजी महाराज युद्धावर जायचे किंवा बाहेर जायचे त्यावेळेस सगळी जबाबदारी जिजाऊ घ्यायची. म्हणजे एक सक्षम राज्यकर्त्या होत्या, दूरदृष्टी होत्या आणि समता न्याय ह्या विचाराने त्या प्रेरित होत्या. त्यांच्याकडे कुठल्याही जाती धर्माचं, लहान मोठ्याचं कुठलाही भेदभाव नसायचा. न्याय म्हणजे न्याय, समता म्हणजे समता, बंधुत्व म्हणजे बंधुत्व. आणि इतर समाजांच्या व्यक्तींविषयी, महिलांविषयी आदर असायचा. ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, माऊलीकडून म्हणजे जिजाऊकडून राजे शिवाजींना ह्या प्राप्त झाल्या. आणि राजे शिवाजीच नाही तर त्या काळामध्ये जे मराठे म्हणत होतो, मराठे म्हणजे लढणारे, लढवय, राज्यासाठी, आपल्या देशासाठी झटणारे एक सैनिक, म्हणजे त्यांना आपण मराठे म्हणत होतो. आणि ते पण त्यांची अपत्य होती असं ते मानायचे. आणि त्यांना पण मुलासारखी, आपल्या लोकांसारखी त्यांना ट्रीटमेंट द्यायच्या. अशा जिजाऊ महान होत्या, जगतजननी होत्या, जगत विख्यात होत्या. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी सांगणं तेवढं खूप कमीच आहे.
सोरे आणि दूरदृष्टी आणि कुशल राजकर्त्या होत्या आणि एक दिशा देणाऱ्या आणि चांगलं मुलं घडवणाऱ्या एक स्त्री होत्या आणि त्या एक कसं असतं मरावेपरी कीर्तिरूपे उरावे, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला पण असंच काहीतरी करून जायचं भविष्यामध्ये, किमान आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी तरी काय करायचं आहे. तसं माझी विषय परत मी थांबतो आणि माझी जाऊना परत नतमस्तक. सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला ज्या गोष्टींचं टिप्स द्यायचे आहे. मी यावर्षी 10वीला आहात, मागचं पास्ट टेन्स कसं झालं मला माहिती नाही, पण फ्युचर वेळा आपल्या हातात असतं. ओके ना? फ्युचर आपल्या हातात असतं. सगळ्यात महत्वाचं आपल्याला ओळखायचं असतं. ठीक आहे, स्वतःचे कॅपॅबिलिटीज काय आहे, मी काय करू शकतो, मी काय करायला पाहिजे, माझी स्वप्न काय असायला पाहिजे, स्वप्नासाठी माझ्या डायरेक्शन्स काय असायला पाहिजे, गोल्स काय असायला असेल, मग त्या डायरेक्शनसाठी मी एफर्ट्स काय करेन, मग एफर्ट्स कसे असायला पाहिजे, एफर्ट्स झाल्यामुळे मला अचिव्हमेंट्स कशा मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं मी कुठे जायला पाहिजे. मी पहिला शब्द केला कॅपॅबिलिटीज. माझ्या क्षमता काय आहे, जर क्षमता नसतील तर क्रिएट करा. क्षमता काय करा, क्रिएट करा. आणि माझी काय क्षमता आहे त्या मग फील्डमध्ये तुम्ही उतरा आणि त्या फील्डमध्ये उतरल्यानंतर त्या पद्धतीने तुम्ही स्टडी करा. ऑटोमॅटिक सक्सेस तुम्हाला मिळतो. सगळ्यात महत्वाचं डायरेक्शन्स, गोल, अचिव्हमेंट्स आणि एफर्ट्स, ह्या गोष्टी तुम्हाला खूप गरजेच्या आहेत. परत सांगतो मी तुम्हाला, निगेटिव्हिटी सोडून द्या, बी पॉझिटिव्ह, होकारात्मक राहायचं. मला हे जमत नाही असं म्हणायचं नाही. गर्दी खूप आहे मित्रांनो, पण गर्दीतून वाट कशी काढायची हे आपल्याला शोधावं लागेल. आणि एकदा का तो मार्ग मिळाला, आपोआप लोक साईडला होतात आणि आपण समोर निघून जातो. तसंच तुम्हाला करायचं असतं. फॉर एक्झाम्पल, खूप एक सिटी आहे, म्हणजे तुम्हाला हा याच्यासाठी सांगत आहे उदाहरण, पुण्यासारखं शहर, खूप गर्दी आहे. पहिल्यांदा तुम्ही गाडी चालवता, पण तुम्हाला भ्रम असतो, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो, बा मी गाडी कशी चालवायची, कुणाला तर ठोकर मारणार नाही, कुणाला तर हे करणार नाही. पण ऑटो रिक्षावाला बरोबर काय करतो माहिती आहे का, एक चक्का राहील एवढी जागा शकतो आणि मग ते 3 चाकी असते, एका चक्क्याला थोडी जागा लागते, पण साईडला तो गाडी जेव्हा टाकतो मग ऑटोमॅटिक लोक साईडला व्हायला लागतात. तर तसंच आपल्याला करायचं. आपला भ्रम आहे ना, हा विसरून जायचा. मला काहीतरी करता येतो, मी करणार, आणि या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं. आणि तुमचं वेळापत्रक ठरवा. आता ठीक आहे, 10वीचं वर्ष आहे, बोर्डाच्या बघा 15 फरवरी म्हणजे आता 1 महिना राहिलेला आहे. ठीक आहे, तुमचे गुरुजन लोक, तुमचे टीचर तुम्हाला सांगितले असतीलच, टाइम टेबल तुमचा तुम्ही चार्ट आउट केला असेल. सगळ्यात महत्त्वाचं लाईफमध्ये टाइम टेबल खूप महत्वाचं आहे. मी काय करणार, मी कुठे जाणार, मी कुणाला भेटणार, त्यावेळेस मी काय करणार, आणि हे पूर्वनियोजन असायला पाहिजे. पूर्वनियोजन टाइम टेबलमध्ये पूर्वनियोजन खूप महत्वाचं आहे. प्री प्लॅनिंग. कारण कसं होतंय, मी कुठे भेटणार म्हणजे मग पूर्वनियोजन असायला पाहिजे. कुठे भेटणार म्हणजे एखाद्या ठिकाणी मी कुणाला भेटणार म्हणजे डब्ल्यू साहेबाला भेटायचं आहे मला, त्यांना कोणते प्रश्न विचारायचे ते मी नोट केले पाहिजे. हा पूर्वनियोजन असं तुमचं टाइम टेबल असायला पाहिजे. ओके ना? सगळ्यात महत्त्वाचं टाइम टेबल. वेळ वाया घालवू नका. टाइम इज मनी, त्याच्यासाठीच आपण म्हणतो. आणि आता तुम्हाला खूप दिवस कमी आहे, तर स्वतःला माहिती आहे का, कमजोर समजू नका किंवा डिप्रेशन मध्ये जाऊ नका. का माझ्याजवळ कमी वेळ आहे, माझा टाइम टेबल कसा होणार, किंवा माझा कोर्स कंप्लीट झाले नाही, माझा स्टडी झालेला नाही, मग कसं धांदल वगैरे करू नका. तो माइंड सेट करा, संयम ठेवा, संयम. आणि त्याच्यानुसार आहे ना तुम्ही प्री प्लॅनिंग करून अभ्यास करा. ठीक आहे, 1 महिना जरी असेल, तुम्ही कॉन्फिडन्स राहा की मला आता हे करायचं आहे, मला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. बा माझे कुठले चॅप्टर्स कंप्लीट झालेले नाही, कुठल्या चॅप्टर्स मध्ये मी मागे आहे, तुमचे रिवाइज टेक्स्टबुक्स काय आहे, पेपर्स वगैरे काय आहेत, आणि हे सगळं तुम्ही रिव्हिजन पेपर्स वगैरे बघा. तुम्ही टीचर्सना माझी रिक्वेस्ट पण राहील की तुम्ही त्यांना रिव्हिजन पेपर्स पण द्या. मागील 2-4 वर्षाचे असतील त्यांना सॉर्ट आउट करण्यासाठी द्या, वेळ काढा. आणि त्यांचं रिपोर्ट कार्ड काय असेल, कुठल्या मुलांना रिपोर्ट कार्ड कमी असणार त्याच्याविषयी त्याला सजेशन करा. आणि या पद्धतीने तुम्ही अभ्यास कराल तर यशस्वी व्हाल. सगळ्यात महत्वाचं, आता परत मी एक विषय घेतो, चांगल्या सवयी लावा. जीवनामध्ये खूप महत्वाचे असतात.
आता जसं मी सांगितलं, स्वामी विवेकानंद किंवा माझी जाऊ हे आदर्श विद्यार्थी घडवले आहेत, शिष्य घडवलेले आहेत आणि त्यांच्या आदर्शातून खूप मोठी एक पिढी निर्माण झालेली आहे. पण आपल्या ट्रायबल मध्ये आपल्याला मार्गदर्शक नेहमी लाभतात, परंतु कसं ही बदल होत चाललेला आहे, तर त्या मार्गदर्शनाचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे किंवा ती आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे. ओके ना? तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रामाणिकपणा खूप पाहिजे, संस्कृत व्हा, निगेटिव्हिटी दूर करा. माझ्या कुटुंबातील आई वडील माझ्यासाठी काहीच करत नाही हे विचार सोडून द्या. कारण की प्रत्येक आई वडील आपल्या मुलासाठी रक्ताचं पाणी करतं, कष्ट करतं आणि त्यांचं ध्येयच असतं की माझा मुलगा किंवा मुलगी खूप मोठे झाले पाहिजे, चांगले कल्चर बनले पाहिजे. ही प्रत्येक आई वडिलाची, गरीब असो श्रीमंत असो कसे का असेल, पण त्यांची कळवळ तीच असते, माझा मुलगा मुलगी खूप मोठे झालेले पाहिजे, ती अपेक्षा असते. आणि त्या पद्धतीनं आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खर्च करण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही ते एवढे लकी आहात, खरंच बेटा तुम्हाला सांगतो, तुम्ही एवढे लकी आहात की ओबीसी किंवा इतर समाजापेक्षा ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट तुमच्या सोबत आहे. तुमच्या एज्युकेशनची सगळी व्यवस्था किंवा जी काही पैशाची असेल, फॅसिलिटीची असतील, सगळी व्यवस्था ते सांभाळतात. कालच आमचं एक इंटरॅक्शन प्रोग्राम झाला, योगिता वरकडे मॅडम आहे, आमच्या एक्स वार्डन होत्या. तर त्या आता फॉरेनला आहेत, अमेरिकेला, आणि US मध्ये त्यांना परदेशी शिष्यवृत्ती मिळतं. ऐका, परदेशी शिष्यवृत्ती मिळतं, PGला असो किंवा डॉक्टर्स कोर्स असो किंवा सोशल मध्ये असो. जर तुम्हाला शिष्यवृत्ती घ्यायची असेल, फॉरेन शिष्यवृत्ती घ्यायची असेल, तर पुढील शिक्षणासाठी तुम्हाला फॉरेनला सुद्धा जायचं असेल तरी आदिवासी विकास विभाग तुम्हाला स्कॉलरशिप देतो आणि तुमच्या शिक्षणाची सोय करतो. एवढ्या सोयी करून दिलेल्या आहेत. मेट्रो सिटीज मध्ये तुम्हाला हॉस्टेल्स आहेत. इथून जर तुम्ही 10वी नंतर 11वी साठी बाहेर पडलात, तुम्हाला हॉस्टेल आहेत, चांगले स्कूल्स आहेत, तिथं तुम्हाला स्कॉलरशिप मिळतं, DBT पण मिळतं. म्हणून तुम्हाला इकॉनॉमिकल एवढं सपोर्ट आहे, तुम्ही कुठेच मागे नाही राहू शकत. तर ह्या गोष्टी इतर समाजातील विद्यार्थ्यांना किंवा मुलांना मिळत नाही, ज्या तुम्हाला मिळतात. म्हणून स्वतःला आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, निगेटिव्हिटी घालून द्यायची आहे. माझ्याच्यानं होत नाही बा, माझ्या आर्थिक परिस्थिती बरोबर नाही बा, ह्या गोष्टी विसरून जायच्या आणि भरारी मारायची. मेरे को कुछ बहुत कुछ करना है, बस खाली सपने देखने का, सपने पूर्ण के लिए कोशिश करने का, स्टडी करने का, उंच भरारी करायचं. अनेक उदाहरण आहेत. आताच मॅडम सांगितलं अग्निपंख सारखा विषय आहे, एक होता कारवार सारखे विषय. अशा अनेक पुस्तकं आहेत तुमच्या लायब्ररीमध्ये सर तुम्हाला उपलब्ध करून देतील, जे विद्यार्थ्यांना स्टडीसाठी आणि त्यांना प्रेरणादायी मिळतील अशी पुस्तकं वाचा तुम्ही आणि आयुष्यात खूप मोठे व्हा, मोठी स्वप्न बघा. मी काय म्हटलं, घेऊन जायचं काहीच नाही भेटलं, आयुष्य असं निघून जातं. तुमचं एज्युकेशन मध्ये आता 25 वर्ष निघून जातात, नंतर काय फॅमिली होतं. म्हणून काय म्हटलं, चांगलं झालं, स्वतःच्या पायावर उभं व्हा, स्वतः इकॉनॉमिकल कंडिशननी चांगलं व्हा. ह्या गोष्टी तुमच्या खूप महत्वाच्या आणि तुम्हाला करता येतं, होता. आमच्यासारखे गरिबीतील विद्यार्थी, आम्ही आज आता गॅलरी ऑफिसर, आम्ही शेतावर जात होतो. आता मला थोडं सांगतो, मी बैल राखायला जायचा, बैलाच्या मागे मी पुस्तकं घेऊन जायचं. 7वी आठवीपासून मी नांगरणी केली. म्हणजे कसं असतं, स्ट्रगलिंग आणि आपल्याला जिद्द पाहिजे, मला काहीतरी बनायचं आहे, परिस्थितीचा विचार नाही करायचा. एवढे काही आयडिया लोक झाले. आता भारताचे सगळे जगतविख्यात मोदी साहेब आहेत, त्यांचं बालवय कसं केलं तुम्हाला माहित आहे. नंतर मग ते RSS मध्ये संघामध्ये गेल्यानंतर त्यांना संस्कार कसे प्राप्त झाले आणि त्यांच्या जीवन कलाटणी कशी लागली आणि ते आज विश्वगुरु म्हटल्यासारखे आपले प्राईम मिनिस्टर आहे. म्हणजे बघा, माणूस कुठला कुठे जातो. आणि एक नंतर त्यांची हिस्ट्री माहित होते आपल्याला का हा माणूस किती खालवर चढउतारातून आलेला आहे बा. आणि जेवढे काही मोठे लोक होतात ते कठीण परिस्थितीतूनच गेलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे निग्लेक्ट करायचे असतात. मेरे कुछ करना है, मुझे बड़ा बनना है, मुझे स्टडी करना है, मेरे पेरेंट्स का नाम लौकिक करना है, मेरे गांव का नाम लौकिक करना है, डिस्ट्रिक्ट का नाम लौकिक करना है और मेरे देश का नाम लौकिक करना है. स्वामी विवेकानंद युवांसाठी एक प्रेरणास्थान आहे, परंतु मी त्या मुद्द्यावर येतो. कारण की आज आपण युवा दिवस म्हणून साजरा करतो. भारत सरकारने 1984 ला डिक्लेअर केलं, 1985 पासून भारतामध्ये युवा दिवस साजरा केला जातो. का बरं? ते एक प्रेरणास्थान आहे विद्यार्थ्यांसाठी, युवांसाठी.
आणि युवा चांगला घडला तर देश खूप मोठा होईल, जिल्हा चांगला होईल, एक वेगळी ओळख असेल. आता तुम्हाला परत मी मुद्दा सांगतो, डॉक्टर कन्ना मरावी साहेब अहिंदा, ते पहिले डॉक्टर आहेत आपले ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे. लालसू नोगोटी आहे ते भामरागडला आहे, जे आज MLN केले आहे ते ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे पहिले आहेत. म्हणजे असे श्याम कोरटी सर आहे, प्रोफेसर आहे हिस्ट्रीचे, हे HOD आहे नागपुरामध्ये, ते आपल्या ट्रायबल डिपार्टमेंटचे स्टुडंट आहे आणि आपल्या एरियातील ते विद्यार्थी आहेत आणि ते HOD आहेत. ओके ना. भास्कर हलामी सांगते जेव्हा अमेरिकेमध्ये त्यांना पण फॉरेनची स्कॉलरशिप दिलेली होती आपल्या गव्हर्नमेंटने. म्हणजे असे अनेक विद्यार्थी आणि तुमच्यासाठी आयडल आपल्या ट्रायबल कम्युनिटीतील आणि आपल्या जिल्ह्यातील लोक आहेत. म्हणजे तुम्हाला या लोकांकडून पण खूप शिकण्यासारखं आहे, खूप सांगायचं आहे. म्हणजे मी एकंदरीत तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच की तुम्ही त्यांचे प्रेरणा घ्या, तुम्ही त्यांच्यासारखं घडण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या चांगल्या आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या पाऊल वाटेवर चाला आणि स्वतः पण आपली एक दिशा ठरवायची. मला काहीतरी बनायचं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार, मी यशस्वी होणार, माझं नाव मी मोठं करणार आणि या गडचिरोली जिल्ह्यामध्ये माझं कुठेतरी नाव लौकिक दिसलं पाहिजे, ही मनामध्ये नेहमी आपली जिद्द असायला पाहिजे आणि त्या प्रेरणेने मी काम केलं पाहिजे. आता परत तुम्हाला 10वीच्या बोर्डाची परीक्षा 15 तारखेपासून आहे. त्यासाठी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. काही प्रॉब्लेम्स असतील तर आपल्या सरांसोबत डिस्कशन करा. आपल्या फ्रेंड्समध्ये, मैत्रिणीच्या फ्रेंड्समध्ये तुम्ही ग्रुप डिस्कशन करा. एकमेकाला कुठले प्रॉब्लेम्स असतील तर एकमेकांना शेअर करा. ग्रुप डिस्कशन मध्ये कसं असतं, या ताईला एखादा क्वेश्चन माहित आहे पण दुसऱ्या ताईला माहित नाही राहत, मग ते ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्हाला फिरता तो तुमचा प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. चालता फिरता तुम्ही एक नोट्स ठेवत जा तुमच्या पॉकेटमध्ये, हातामध्ये. कुठले मुद्दे राहिले ते तुम्ही फावल्या वेळामध्ये तुम्ही ते डिस्कशन करत चला. म्हणजे अभ्यास कधी होतो बेटा, त्याला वेळ नाही. अभ्यास करायचं वाटतं कधी पण होतो, चालता फिरता बसताना कुठे होतो. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला सवय लावा. आता मी ज्या गोष्टी सांगत आहे, आता ठीक आहे 10वीचं वर्ष आहे, पण फ्युचरमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या आणि तुमचं करिअर तुम्हाला चांगलं घडवता येतं. ओके ना. चला परत सगळ्यांना नवीन वर्ष तर आठवत आलं, परत तुम्हाला शुभेच्छा आणि येणाऱ्या परीक्षांसाठी बेस्ट ऑफ लक आणि आजच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. माझं एवढं ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचं मी आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.